तुम्हाला माहीत होतं की या जगात तुमच्याशिवाय माझं कुणीच नाही, तरीही तुम्ही मला असं एकटं सोडून का गेलात? पहा ना, आपल्याच घरात माझ्याशी किती वाईट वागणूक होत आहे. असं वाटतंय जणू या घरासाठी मी काहीच नाही. असे म्हणत शारदाताई आपले बनावट अश्रू पुसू लागल्या. त्या आपल्या स्वर्गवासी पतीच्या फोटोसमोर उभं राहून मुद्दाम जोरजोरात बोलत होत्या, जेणेकरून ऑफिसवरनं घरी परतलेला त्यांचा मुलगा बाहेरूनच सगळं ऐकू शकेल. आणि तसंच झालं सुद्धा. विवेक आईचं बोलणं ऐकून अस्वस्थ झाला. तो घाईघाईनं घरात आला आणि आईच्या खांद्यावरती हात ठेवून विचारू लागला, आई काय झालं? तू अशा प्रकारे का रडत आहेस? आईने आपल्या कोरड्या डोळ्यांना चोळत उत्तर दिलं, काही नाही रे बाळा, तू ऐकून तरी काय करशील? आता तुझ्या बाबांचं छत्र या जगात नाही राहिलं तर माझ्या बोलण्याला कोण महत्त्व देईल? कोणाला आहे माझी काळजी? असं म्हणून त्या सोफ्यावरती जाऊन दुसरीकडे तोंड करून बसल्या. विवेक अधिकच अस्वस्थ झाला. आईला नक्की काय त्रास आहे हे त्याला समजेनासं झालं. तो परत आईच्या गुडघ्याजवळ जाऊन बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो हलक्या आवाजात म्हणू लागला, आई तुला चांगलंच माहीत आहे, मी तुला अशा अवस्थेत रडताना पाहू शकत नाही. पप्पा गेल्यानंतर मी स्वतःलाच वचन दिलं होतं की सदैव तुझी काळजी घेईन, तुझ्या डोळ्यात एक अश्रूही येऊ देणार नाही. मग तू आता अशा गोष्टींसाठी रडत आहेस? शारदाताई खोटे खोटे अश्रू ढाळत म्हणाल्या, माझंच नशीब खराब आहे रे बाळा, म्हणूनच म्हातारपणी हे सगळं ऐकावं लागतंय. आता विवेक थोडासा चिडून म्हणाला, आई तू नीट सांगतेस की नाही? नेमकं झालं तरी काय आहे? त्यावर त्या म्हणाल्या, माझ्याजवळ काय विचारतोस? जा आपल्या बायकोलाच विचार. तुला तर तिच्यावर खूप प्रेम आहे ना, मग ती तुझ्या मागे माझ्याशी इतक्या उद्धटपणे का वागते? विवेक आश्चर्यानं आईकडे बघू लागला. तो म्हणाला, झालं तरी काय, सगळी गोष्ट तरी सांग ना. तेव्हा त्या म्हणू लागल्या, मी सुनेकडे जेवण मागितलं तर ती म्हणाली, मी तुमची नोकर नाही की तुम्हाला ताट वाढून देईन. तुझ्या वडिलांचं छत्र या जगात नाही राहिलं ना, कदाचित म्हणूनच या जगात माझा सन्मान आता उरलेला नाही. असं म्हणत त्यांनी पुन्हा तोंडाने करत रडायला सुरुवात केली. त्यांना चांगलंच ठाऊक होतं की विवेकची कमजोरी कुठे आहे आणि ती नेमकी कशी वापरायची. स्वर्गवासी वडिलांचं नाव ऐकताच विवेकचा संताप 7व्या आसमानावरती पोचला. तो रागाने रूमकडे गेला, पण तिथलं दृश्य पाहून त्याचे पाय थबकले. त्याची पत्नी उन्हाळ्यातही अंथरुणात पडून होती आणि अंगावर चक्क उबदार ब्लँकेट घेतलेली होती. तो तिच्या जवळ गेला. तिचं निस्तेज पिवळसर पडलेला चेहरा पाहून तो चकित झाला. तो घाईघाईने म्हणाला, अरे अंकिता, तुझी तब्येत ठीक आहे का? अंकिता आई होणार होती. अशा नाजूक अवस्थेत तिला आजारी पाहून विवेक पूर्णपणे घाबरून गेला. तेवढ्यात मागून शारदाताई खोलीत येत म्हणाल्या, पाहिलंस ना हिला, काय नखरे आहेत तिचे. तुझ्या रागापासून वाचायला ही आजारपणाचं नाटक करते. विवेकने पुढे जाऊन अंकिताच्या कपाळाला हात लावून पाहिलं तर तिचं कपाळ तापाने अक्षरशः गरम तव्यासारखं होतं. त्याला एकदम तीव्र धक्का बसला. अंकिता तर डोळेही उघडत नव्हती. तो क्षणाचाही विलंब न करता तिला उचलून थेट हॉस्पिटलकडे धावला. मागून शारदाताईच्या अंगात रागाने रक्त सळसळू लागलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तिला तात्काळ ॲडमिट करून उपचार सुरू केले. विवेक डोकं धरून एका खुर्चीवर बसला आणि विचार करू लागला, अंकिताची तब्येत इतकी खराब होती तरी सुद्धा आई मला तिच्या विरोधात चितवत होती. दरम्यान शारदाताई वेगळ्या संतापात होत्या. मी इतका सारा ड्रामा केला पण मुलाने सुनेला काहीच बोललं नाही, उलट तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करून टाकलं. आता घरातले सगळे काम शारदाताईंच्याच वाट्याला येऊ लागलं होतं. त्यामुळे त्यांचा राग आणखीनच वाढत होता. त्यांनी नेहमीच घरामध्ये आपलीच मर्जी चालवायची धडपड केली होती. यासाठी त्या प्रत्येक युक्ती वापरत होत्या जी त्यांच्या हातात घराची सत्ता कायम ठेवू शकेल. त्या मुद्दाम होऊन विवेक समोर सुनेचं नाव घेत रडारड करत असत, जेणेकरून विवेक नेहमीच आपल्या बायकोला रागावेल, ओरडेल आणि नवरा बायकोंच्या नात्यामध्ये एक कायमचा दुरावा निर्माण होईल. आधीही त्या आपल्या स्वर्गवासी पतीचं नाव घेऊन विवेकला अनेकदा भावनिक बळी बनवत आल्या होत्या. आज सुद्धा कदाचित विवेक अंकिताला ओरडून बसला असता, पण तिची अवस्था पाहून तो विचार करण्यात भाग पडला. आई तर घरातच होती, तिला सुद्धा अंकिताची तब्येत बिघडलेली माहीत असणार, तरीही तिने मला काही सांगितलं नाही, उलट वाद वाढवायचा प्रयत्न करत होती. विवेकच्या मनाला हे सगळं खूप विचित्र वाटू लागलं. त्याला समजू लागलं, आई जे काही करते आहे ते प्रेमापोटी नाही तर आपल्या वर्चस्वासाठी आहे.
ती पप्पांचं नाव घेऊन त्याची आई त्याला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होती. हे विवेकला आता स्पष्टपणे जाणवायला लागलं होतं. असो, डॉक्टरांनी सांगितलं की अंकिता आता धोक्याबाहेर आहे, पण तिची विशेष काळजी घेणं अत्यावश्यक आहे. आता विवेकने आईचं खरं रूप पाहिलं होतं आणि त्यामुळे त्याच्या मनात बायकोसाठी थोडीशी भीती निर्माण झाली होती. म्हणून तो थेट हॉस्पिटलमधनं अंकिताला तिच्या माहेरी घेऊन गेला. जेव्हा शारदाताईंना ही बातमी समजली तेव्हा त्या तोंड वाकडं करत म्हणाल्या, बाळा, सुनबाईचा अजून 5वा महिना लागलाय. आत्तापासून जर ती माहेरी जाऊन आराम करणार असेल तर घरातली कामं कोण करणार? यावर विवेक कोरड्या आवाजात म्हणाला, आई, तुझी तर तिच्याबद्दल सतत काही ना काही तक्रार असायची. मग तिला तिथेच राहू दे. मला तरी ऑफिसहून येऊन रोजची कटकट ऐकायचा कंटाळा आलाय. असं सरळ, स्पष्ट आणि थेट उत्तर देऊन तो आपल्या कामाला लागला. शारदाताई मात्र मनोमन जळफळत राहिल्या, कारण पहिल्यांदाच त्यांच्या नाटकाचा पर्दाफाश झाला होता. त्यांना हे अजिबात सहन होत नव्हतं की त्यांच्या मर्जीशिवाय सून माहेरी जाऊन आराम करत आहे. पण आता विवेकला आईची खरी बाजू समजली होती. त्यामुळे त्याने मनाशी ठरवलं होतं, तो आपल्या पत्नीवर अन्याय होऊ देणार नाही. अंकिताला माहेरी नीट विश्रांती मिळत होती, पण इकडे शारदाताई मात्र घरातली कामं करता करता पुरत्या वैतागून गेल्या होत्या. त्या मनात सतत हेच विचार करत होत्या, एकदा का सून परत आली की मग तिच्यावर सगळा राग काढून टाकेन. 9 महिन्यानंतर अंकिताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. घरात नव्याने उमललेलं बाल, आनंदाचा क्षण सगळ्यांसाठी. पण शारदाताईंच्या मनात मात्र अजूनही सूनबाईविषयी रागाचं वादळ उसळत होतं. मुलाच्या जन्मानंतर महिन्याभरातच अंकिता पुन्हा सासरी परत आली, कारण आता तीही आपल्या नवऱ्यापासून फार काळ लांब राहू इच्छित नव्हती. पण शारदाताई आता पुन्हा नव्या जोमाने सुनेला त्रास देण्यासाठी नवीन नवीन कारणं शोधू लागल्या होत्या. त्या अंकिताच्या बाळाची देखील काहीही काळजी घेत नव्हत्या. उलट तिला एकाच वेळी खूप साऱ्या कामांचं ओझं देऊन त्रास देण्याचा प्रयत्न करत होत्या. पण तरीही अंकिता शांतपणे सगळं हाताळत होती, कारण तिने आधीच हे मान्य केलं होतं की शारदाताईंकडनं तिला कधीच कसलीही मदत होणार नाही. तिने आता मनाशी ठरवून टाकलं होतं, आपल्या संसारासाठी, आपल्या बाळासाठी मला हे सगळं संयमानं पार करायचं आहे. पण कामाचं ओझं वाढवून शारदाताई नेहमीच अंकिताच्या अडचणी वाढवत होत्या. एक दिवस अंकिता आपल्या लहान मुलाला खोलीत झोपवत होती. तेवढ्यात शारदाताई आत येऊन म्हणाल्या, सुनबाई, तुझं सगळं वैयक्तिक सामान या खोलीतून काढून टाक. ते काय आहे ना, माझा भाऊ एका प्रोजेक्टच्या कामासाठी आपल्या शहरात येणार आहे. म्हणून मी विचार करते आहे की तो आपल्या घरीच राहील. त्याचं काम जवळजवळ वर्षभर चालणार आहे. तर इथे तो राहणार आहे. आपल्याकडे दुसरी कुठलीही मोकळी खोली नाहीये. म्हणून मी ठरवलंय की तो तुझ्याच खोलीत राहील. तू ही खोली रिकामी कर आणि स्टोर रूम मध्ये जा. असं शारदाताईंनी स्पष्टपणे आदेश दिला. अंकिता आश्चर्यानं म्हणाली, पण सासूबाई, स्टोर रूम तर खूप लहान आहे. तिथे आम्ही दोघे कसे राहू? त्यावरती त्या म्हणाल्या, तू आणि तुझं बाळ दोघे तिथे आरामात राहू शकता. एक जुना फोल्डिंग पलंग पडून आहे तिथे, तो स्वच्छ करून अंथर. तिथे बाळासोबत नीट राहता येईल. विवेक तर आपल्या मामासोबत याच खोलीत राहील. त्याला काही अडचण येणार नाही. हे ऐकून अंकिता स्तब्ध झाली. शारदाताई अजूनही दबावाच्या शैलीत म्हणाल्या, 2 दिवसात खोली रिकामी कर. पण यावेळी अंकिताने शांत न राहता ठामपणे विरोध केला. सासूबाई, मी माझी खोली सोडणार नाही. एवढ्या लहान बाळासोबत मला तिथे खूप अडचण होईल. तुम्ही माझ्याबद्दल का विचार करत नाही? असं अंकिता बोलली. तेव्हा शारदाताई तोंड वाकडं करत म्हणाल्या, सुनबाई, आता हे सगळं घर तुझंच झालं आहे. आणि जेव्हा मी एकदा म्हटलंय की घर तुझं आहे, मग तू स्टोर रूमलाही तुझी खोली का मानत नाहीस? तेव्हा अंकितानेही ठाम आवाजात उत्तर दिलं, सासूबाई, तुम्ही काहीही बोला, पण मी स्टोर रूम कधीही माझी खोली मानणार नाही. हे ऐकताच शारदाताई तिला संतापानं बघू लागल्या आणि मनात विचार करू लागल्या, विवेक घरी येऊ दे, मग बघते तिला कसं वठणीवर आणायचं. संध्याकाळी जेव्हा विवेक घरी येण्याची वेळ झाली तेव्हा बाहेर त्यांच्या बाईकचा आवाज ऐकताच शारदाताई पुन्हा एकदा आपल्या स्वर्गवासी पतीच्या फोटोसमोर उभ्या राहिल्या. डोळ्यात अश्रू आणत हंबरडा फोडू लागल्या, तुम्ही मला एकटं का सोडलं? या घरात आता माझं कुणीच ऐकत नाही आणि आता या घरात माझ्या माहेरच्यांचा सुद्धा काही सन्मान राहिलेला नाही. विवेकच्या कानावर तिचा आवाज पडलेलाच होता. तो आतल्या आत समजून गेला, म्हणजे पुन्हा एकदा आज काहीतरी तमाशा होणार.
तो घरात आला, पण त्याची आई रडत रडत म्हणू लागली, बाळा, पाहिलंस ना, तुझा मामा इथे कामासाठी येणार आहे. मी सुनेला सांगितलं की तिने त्याच्यासाठी आपली खोली रिकामी करावी, पण ती सरळ सरळ नकार देत आहे. जर तुझे बाबा हयात असते तर माझा असा अपमान कधीच झाला नसता. असं म्हणत त्या रडू लागल्या. तेव्हा विवेक वैतागून म्हणाला, आई, जर बाबा हयात असते तर त्यांनी तुलाच सुनावले असते. घरातल्या सुनेकडून तिची खोली काढून पाहुण्यांना दिली असती का त्यांनी? मामा जर इथे येत असतील तर ते आपली व्यवस्था करून येत असतीलच. घर कायमचं कोणाच्या सोयीसाठी उधळून टाकायचं नसतं. त्यांना कंपनीकडून प्रोजेक्ट मिळालाय म्हणजे त्यांच्या राहण्याची व्यवस्था तिकडूनच केली असेल ना. मग तू सुनेची खोली रिकामी करायला लावण्याची काय गरज आहे? विवेकच्या आवाजातला विरोध स्पष्ट जाणवत होता आणि हे ऐकून शारदाताईचा चेहरा संतापानं लालबुंद झाला. आता तर त्या अजूनच हट्टीपणावरती आल्या आणि ठामपणे म्हणाल्या, नाही, माझा भाऊ माझ्या शहरात येणार असेल तर तो माझ्याच घरी राहणार. विवेक शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला, आई, ही गोष्ट 1-2 दिवसांची नाही, ते जवळपास वर्षभरासाठी येत आहेत. इतक्या मोठ्या कालावधीसाठी आपण इतकं आलिशान समायोजन करू शकत नाही. आता घरात इतक्या खोल्या आहेत तर मी तरी काय करणार? स्टोर रूम मध्ये तर पाहुण्यांनाही ठेवता येणार नाही. कोणीही पाहुणा येतो तेव्हा काही दिवसांचं ऍडजस्टमेंट आपण करतो, पण एवढ्या मोठ्या काळासाठी कोणीही इतकं समायोजन करू शकत नाही. असं म्हणत विवेक शांतपणे त्या स्पष्टपणे बोलत होता. पण शारदाताई पुन्हा अश्रूंना हत्यार बनवत म्हणाल्या, हो हो, माझा नवरा या जगात नाही ना, म्हणूनच म्हणूनच तू माझं काही ऐकत नाहीस. विवेक आता चिडून म्हणाला, ठीक आहे आई, मग मी एक काम करतो, कुठेतरी एखादं भाड्याने घर शोधतो आणि संपूर्ण वर्षभरासाठी तिकडे शिफ्ट होतो. तू मामांना हक्काने इथे ठेव. इतकं बोलून तो आपल्या खोलीत निघून गेला. शारदाताई तिथेच स्तब्ध उभ्या राहिल्या. त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की विवेक कधी त्यांच्याशी इतक्या थंडपणे आणि स्पष्टपणे बोलू शकतो. त्यांना वाटलं होतं की पतीच्या नावाने 2 अश्रू ढाळले की विवेक काहीही मान्य करेल, पण आज तसंच उलट झालं. पण विवेक हे सगळं पाहून समजून गेला होता. आई प्रत्येक वेळी बरोबर चूक काहीही असलं तरी आपल्या स्वर्गवासी वडिलांच्या नावाचा आधार घेते आणि ही गोष्ट त्याच्या मनाला आतून खोलवर दुखावून गेली होती. म्हणूनच त्याने ठामपणे ठरवलं होतं की आता कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी जर वडिलांचं नाव पुढे आणलं गेलं तरी मी आईची साथ देणार नाही. काही दिवस शारदाताई रागात राहिल्या. मुलगा आणि सून दोघांशी अबोला धरून बसल्या. पण शेवटी त्यांनाही माहित होतं की राहायचं तर मुलासोबतच आहे. म्हणून हळूहळू त्या पुन्हा सामान्य वागत गेल्या. पण आता त्यांना एक धडा मिळाला होता. पतीचं नाव घेऊन मुलाला इमोशनली ब्लॅकमेल करणं हे आता चालणार नाही. कारण विवेकने स्पष्ट करून दिलं होतं की जर घरात पुन्हा असं काही नकारात्मक वातावरण निर्माण झालं तर मी हे घर सोडून जाऊ शकतो. खरं आहे, खोटं भावनिक दबाव आणि स्वार्थ या गोष्टींनी नाती सांभाळण्याचा प्रयत्न केलात तर शेवटी हातात काय उरतं? फक्त एकटेपण आणि पश्चाताप. खऱ्या नात्यांसाठी गरज असते ती प्रेमाची, समजूतदारपणाची आणि परस्पर सन्मानाची. सन्मान आणि आपलेपण हे कधीच मजबुरीतून निर्माण होत नाही. ते फक्त प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणातून उगम पावतात. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.